अष्टमा सिद्धी देऊन आता आलो मी अनुभव काका आणि रितेश काकाच्या घरी। तिथे गेल्याबरोबर हा रॉकी का बाहेरच होता, पण एवढं मोठं कुत्रं पाहिल्यावर कोणाला भीती नाही वाटत। बाबा म्हणे तू काहीच नाही करत, चल तू आतमध्ये। मग आम्ही आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यावर वरती पाहत वेदवाणीची अन्नप्राशनची तयारीच चालू होती। मग तयारी वगैरे पाहिली, तिथं खूप गर्दी होती म्हणून आम्ही आलो होतो खाली। खाली आल्याबरोबर हा रॉकी का माझ्याजवळच आला होता डायरेक्ट। मग मी त्याला थोडंसं भिलो, पण मग बाबांनी मला त्याचा मस्त लाड वगैरे करणं शिकवलं। मग लाड वगैरे केला। मग बाबा म्हणे बसतं का? मग तेवढं ते काका म्हणत की बा नाही हो का, बसू नका, त्याला हाईट कमी होत असते। बाबा म्हणजे ते काही नसते रे बा, म्हणाच्याच गोष्टी असतात त्या। मग बाबाने मला तरी जबरदस्ती बसवलं। मी तर भीतच होतं, कारण की रॉकी पण इकडे तुकडे तोंड करत होता। पण मग बसल्यावर त्यानं बिचाऱ्यानं काहीच नाही केलं। आणि मग काय बाबाने मस्त थोड्या वेळ गोष्टी केल्या काकांसोबत। मग मी प्रीतम काकांना आणि रितेश काकांना मस्त बाय बाय केला आणि निघालो आम्ही घरी जाण्यासाठी। हा तुम्ही व्हिडिओ पहा। आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।